नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवतोय खूप छान अशी वेगळी रेसिपी। तर तुम्ही थंबनेल पाहिलं, हो अगदी बरोबर आहे। बाजरीच्या पिठामध्ये 1 कप गूळ घालून आपण खूप मस्त अशी नवीन रेसिपी बनवतोय। सर्वांना आवडणारी रेसिपी आहे। अगदी मधल्या वेळेत सुद्धा मुलं आवडीनं खातील किंवा मुलांच्या खूप जास्त आवडीची। आणि हा विशेष म्हणाल तर महागडा पदार्थ जो की आपण मार्केटमधून नेहमी बाहेरून घेऊन येतो, मुलांना आवडतो आणि आपण विशेष म्हणजे गूळ घालून बनवतोय। ग्लुटेन फ्री असा हा पदार्थ घरच्या घरी बनवून खूप कमी वेळामध्ये तयार होतो। चला तर मग कुठेही न वेळ करता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे बघा, मी सुरुवातीला एका टोपामध्ये आपल्याला गूळ काढून घ्यायचा आहे। आता हा गूळ मी किसूनच घेतलेला आहे किंवा तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता। 1 कप गुळासाठी 1 कप पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे। इथे आपल्याला गुळाची गुळवणी करून घ्यायची आहे। म्हणजेच आपण नेहमी पाण्यामध्ये गूळ कसा विरघळवून घेतो त्या पद्धतीने इथे पाण्यामध्ये गूळ हा गॅसवरती ठेवून विरघळला की त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आपल्याला एका भांड्यामध्ये हा सगळी गुळवणी जी आहे ती गाळणं ठेवून छान गाळून घ्यायची आहे। इथे आता बघू शकता तुम्ही, जो पण थोडासा गुळाचे खडे असतील ते वरती राहिले आणि काही कचरा वगैरे असेल तरी सुद्धा या गाळणीवरती राहतो, म्हणजे आपल्याला अगदी छान अशी गुळवणी भेटून जाते। तर आता थंड करायला ठेवून दिली, ती थंड होती तोपर्यंत आपण पिठं मिसळून घेऊयात। तर इथे मी 1.5 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे अर्धा कप इथे तांदळाचं पीठ। इथे तुम्ही कॉर्नफ्लोअरसुद्धा वापरू शकता किंवा नाही वापरलं, अगदी प्लेन बनवलं तरीही चालेल, कारण इथे खूप छान असं खुसखुशीत पदार्थ बनवतोय आपण, त्याच्यामुळे इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तुम्हीसुद्धा नक्की वापरून बघा, अगदी छान कडक खुसखुशीत तयार होतो पदार्थ। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं, 2 चमचे तीळ घातलेले आहेत बघा, थोडीशी वेलची पावडर असेल तर वेलची पावडरसुद्धा आवर्जून टाका, छान पदार्थाला स्वाद येतो। त्याच्यानंतर आपण जी थंड करायला ठेवलेली जी गुळवणी होती तर ती गुळवणी आपल्याला या पद्धतीनं बघा थोडी थोडी करून पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। आता आपल्याला ज्या पद्धतीनं आपण गोळा मळतो त्या पद्धतीनं ही संपूर्ण गुळवणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे, त्यामुळे तुम्ही पदार्थसुद्धा आपला इथे कुठे चुकत नाही किंवा अगदी परफेक्ट प्रमाण असल्यामुळे कमी जास्त इथे अजिबात होत नाही। पिठाचं प्रमाण किंवा गुळाचं पाण्याचं प्रमाण अगदी तंतोतंत असल्यामुळे मस्त इथे बघा गोळा मळून झालेला आहे। संपूर्ण गुळवणी आपण या पिठामध्ये घालून घेतली, अगदी मऊसूत छान गोळा तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, गोळा जास्त वेळ हा ठेवायची सुद्धा गरज नाही, लगेच आपण इथे पदार्थ बनवायला घेतोय। त्यासाठी एक छोटासा गोळा काढून घ्यायचा बघा, अगदी लिंबाच्या आकाराचा, आणि या पद्धतीनं आपण छान असं याची आज आपण बिस्किटं बनवतोय। तर मस्त अशी छान बाजरीच्या पिठामध्ये गूळ घालून मस्त पौष्टिक अशी बिस्किटं तयार होतात बघा, मुलं मधल्या वेळेत खातात, तर त्यासाठी उत्तम पर्याय आहे। इथे आता बघा गोळा काढून घेतला, नंतर अगदी आपण नानकटाई कशी बनवतो ना तसं 2 बोटाच्या मध्ये घेऊन गोळा छान असा तळहाताने दाबून घ्यायचा आणि 2 बोटांच्या मध्ये घेऊन छान फिरवून घ्यायचा, म्हणजे कुठेही या आपल्या नानकटाईला बघा क्रॅक पडत नाहीत, म्हणजे बिस्किटांना। अगदी तुम्ही इथे ना ही जी बिस्किटं आहेत ना त्याच्या कापण्यासुद्धा बनवू शकता बरं का, छान लाटून घेऊन। तर इथे या पद्धतीनं फक्त इतकी काळजी घ्यायची, जे बाजरीचं पीठ आहे ते ना जास्त दिवसाचं नसावं, नाहीतर मग थोडासा कडवटपणा येतो आपल्या या बिस्किटांमध्ये, त्यामुळं फ्रेशच बाजरीचं पीठ असावं। तुम्ही इथे तांदळाचं पीठ नाही घातलं तरीही चालेल। आता मी तुम्हाला ना सुरीनं सुद्धा या पद्धतीनं बघा डिझाईन बनवून दाखवली, उभ्या आडव्या लाईन मारायच्या, त्याच्यावरती मस्त डिझाईन तयार होते। आणि या पद्धतीनं झारासुद्धा बघा, मागची बाजू झाऱ्याची आहे ना, या बिस्किटांवरती ना अशी या पद्धतीनं दाबून घ्यायची, छान शेप येतो। आणि किंवा तुमच्याकडे जरी फोर्क असेल बघा, फोर्कनी सुद्धा खूप छान शेप येतो, तुम्हाला जसा हवी तशी आकारामध्ये तुम्ही इथे बिस्किटं, नानकटाई किंवा अगदी तुम्ही इथे कापण्यासुद्धा बनवू शकता। तर खूप छान हा पदार्थ तयार होतो, मस्त कुरकुरीत, आतून अगदी छान मऊसूत आणि वरतूनसुद्धा छान कडक अगदी कुरकुरीत पदार्थ तयार होतो। नक्कीच हा मुलांना जास्त आवडतो, मोठ्यांनासुद्धा।
तर या पद्धतीने बघा तेल गरम करायचं आहे आणि आपल्याला हा पदार्थ बेक करायचा नाही आज, तर आपण तेलामध्ये इन्स्टंट तळून घेतोय, म्हणजे खूप कमी वेळामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो, अजिबात तेलकट होत नाही। त्यासाठी बघा इथे काय करायचं आहे, तेल हे मीडियम गरम असावं। मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला ही बिस्किटं तळून घ्यायची आहेत आणि जेव्हा आपण बिस्किटं सोडतो तेव्हा हाय फ्लेम असावी, नंतर मीडियम करायची आहे आपल्याला फ्लेम 1 मिनिटानंतर, आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच तळायची आहेत बिस्किटं। छान अगदी कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहेत, म्हणजे मस्त तळली जातात। आणि इथे बघा तेलाचं टेम्परेचर पहिला आपण गोळा टाकून बघितलेला होता, तेलाचं टेम्परेचर त्या पद्धतीनंच ठेवायचं आहे। मस्त जेव्हा आपण काढतो ना बिस्किटं तेव्हा थोडीशी वरतूनसुद्धा मऊ असतात, पण नंतर थोडा वेळ गेला की थंड झाली की अगदी छान वरतून कडक कुरकुरीत होतात आणि आतून मस्त सॉफ्ट असतात। या पद्धतीनं बाकीचीसुद्धा बघा, या पद्धतीने मी चौकोनीसुद्धा करून दाखवलेली आहेत आणि गोलसुद्धा केलेली आहेत। आता छान कलर येईपर्यंत आपण मीडियम फ्लेमवरती शेवटपर्यंत तळून घ्यायचे, ज्याच्याने आपली बिस्किटं कुरकुरीत होतात आणि जास्त दिवस टिकतातसुद्धा। अगदी तुम्ही मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी बघा चहासोबत वगैरे, काही ना काही मुलं घरी असली की आता सुट्ट्या पडल्या त्याच्यामुळं त्यांना काही ना काही हवं असतं मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी, तर अशावेळी तुम्ही नक्कीच या पद्धतीनं अगदी बनवून ठेवू शकता। महिनाभर बिस्किटंही छान राहतात आणि बाजरीचा पदार्थ म्हणजे अगदी पौष्टिक पदार्थ आहे, त्याच्यामुळे कधीकधी मुलांना या पद्धतीनं बघा नाश्त्याचे पदार्थ पण खाऊन कंटाळा आलेलो असतो, पण हे कसं जास्त दिवस टिकतंसुद्धा आणि मुलांना आवडतंसुद्धा खाण्यासाठी। तर इथे आपले सगळे बघा या पद्धतीनं तळून घेतलेले आहेत बिस्किटं, सगळी बिस्किटं तयार झालेली आहेत। अगदी तुम्हाला एक मी तोडूनसुद्धा दाखवते, वरतून खूप छान कुरकुरीत, आतून मस्त सॉफ्ट अशी झालेली आहेत। तर नक्की तुम्हीसुद्धा बनवून ठेवा, मुलांनाही खूप जास्त आवडतात, मोठ्यांनासुद्धा। अगदी आमच्या घरी तर अगदी थोड्याच वेळामध्ये म्हणजे एखाद दिवसामध्येच 1-2 दिवसामध्ये हे सगळी बिस्किटं बनवलेली संपून गेली आणि सर्वांना खूप जास्त आवडली। अगदी याची चव ना कडाकणी वगैरे आपण कसं खातो ना कापण्या वगैरे गुळाच्या, सेम त्या पद्धतीनं लागते, खूप भारी लागतात ही बिस्किटं। नक्की मी एकदा सांगते म्हणून तुम्ही थोड्या तरी प्रमाणामध्ये करून बघा। रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल कोणत्याही क्षणी तरीसुद्धा आपल्या व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती कोणी नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, त्याच्या पुढील बेल घंटीसुद्धा दाबा, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील, त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। अगदी हातावरती सुद्धा दाखवलं, बिलकुल तेलकट होत नाहीत, अगदी शेवटपर्यंत अशीच्या अशी राहतात मस्त, बिलकुल तेल आतमध्ये राहत नाही, अगदी छान राहतात। नक्की तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि एक छानशी कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी। आणि हो, आवडली असेल तर नक्की जाता जाता आपल्या चॅनलला मात्र नवीन असेल तर सबस्क्राईब करून जायला अजिबात विसरू नका। चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।